श्री स्वामी समर्थ नमस्कार. देऊळगाथाच्या या नवीन भागामध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. तर आज आम्ही आपल्या सर्वांच्या आवडत्या भावे काकू यांच्याकडे आलेलो आहोत. तर नमस्कार भावे काकू. आपल्या श्री स्वामी समर्थ महाराज की जय. आपलं या पॉडकास्टमध्ये सहर्ष स्वागत आहे. धन्यवाद. तर मागचे जे काही पॉडकास्ट केले होते त्यामध्ये खाली जे कॉमेंट्समध्ये आम्ही पाहिले तर त्यातले आम्ही काही क्वेश्चन सेग्रिगेट केले होते. तर त्यातले 1-2 क्वेश्चन्स आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा प्रयत्न करतो आहे. तर जो पहिला प्रश्न होता, म्हणजे आता हे सर्वांना माहीत आहे बट स्टील तुमच्याकडनं येऊ द्या मला, म्हणजे की स्वामींची किंवा स्वामींचा असा कुठला मंत्र आहे जो केल्याने स्वामींचं आशीर्वाद आपल्याला मिळू शकतो, असा कुठला मंत्र आहे का? पहिला सगळ्यात महत्त्वाचा मंत्र त्यांचं नामस्मरण, ते आपण पहिले करू. आणि मग महाराजांच्या इतकी छान गोष्टी आहेत स्वामींच्या, की स्वामी किती छान पद्धतीने प्रसन्न होतं, त्याच्या अनेक गमती आहेत खरं तर, असं म्हणू आपण. आधी महाराजांनाच आव्हान करू की त्यांनीच उत्तरं द्यावी. नक्कीच. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. हा सगळ्यात मौलिक मंत्र, श्री स्वामी समर्थ महाराज की जय. इथे माणूस जे श्री स्वामी समर्थ या 3 शब्दाला अडकतो, ते महाराज की जय हा खूप मौलिक शब्द आहे. कारण आणि ब्रह्मांडाचा नायक असल्यामुळे तो त्यांना एक विनम्रपणे नमस्कार करणं हा सगळ्यात महत्त्वाचा हे आहे. पण आमच्याकडे स्वामींच्या घरी जी मंडळी दर गुरुवारी येतात त्यांना हाच मंत्र, पण आम्ही अतिशय एका साध्या आणि सोप्या पद्धतीने करायला लावतो. आणि त्याचा इफेक्ट त्यांच्या आयुष्यावर खूप चांगला झालेला आहे. त्यांचा कॉन्फिडन्स बिल्ड झाला आहे. आता हा कॉन्फिडन्स बिल्ड होताना प्रत्येकजण काय म्हणतो, मी महाराजांचा जप रोज करतो, श्री स्वामी समर्थ मी अनेकदा म्हणतो, मी 10 माळा करतो, 11 माळा करतो, तारक मंत्रावर 11 माळा करतो, पाण्यावर हात ठेवून 11 माळा करतो, असं बरंच आहे. पण मी म्हणते की महाराजांना इतक्या वेळा हाक मारण्याची गरज नाही आहे. त्यांना अतिशय शांतपणे हाक मारण्याची गरज आहे. म्हणजे त्यांचं आणि आपलं हृदय एकत्र येण्याकरता जो वेळ तुम्ही त्यांना द्यायला पाहिजे होता तोच तुम्ही त्यांना देणं अपेक्षित आहे. 40-40, 50-50 मिनटं आता पारायण वगैरे तुम्ही करू शकता, पण नामस्मरण करताना अतिशय शांत डोकं ठेवून ते नामस्मरण करणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणून गुरुवारी जेव्हा ही मंडळी इथे येतात तेव्हा आम्ही सगळ्यांना त्यांचा डावा हात हृदयावर ठेवायला लावतो. जिथे आम्ही म्हणतो की महाराज इथे असले पाहिजेत, इथे नाही. इथे असले तर त्यांचं कम्युनिकेशन खूप चांगल्या पद्धतीने होतं. म्हणजे ज्याला आम्ही या गुरुवारी आम्ही अगदी गंमतशीर शब्द वापरला की ज्याला आपण म्हणतो की मी तुझ्यावर मनापासनं प्रेम करतो. तर मनाचा हे जो संकल्प आहे तो इथला आहे, हृदयाचा आहे. मग महाराजांनी आम्ही तुमच्यावर मनापासनं आणि अतिशय हृदयापासनं प्रेम करतो म्हणून हा हात इथे. आणि मग जप करण्याची सगळ्यांकडे अवेलेबल नसल्यामुळे कधी कुठे आपण बसलोय आणि महाराजांची आठवण आली आणि आपल्याला जप तर करावासा वाटला तर प्रत्येक वेळेस आपण माळ शोधायची गरज नाही. तर अक्षरशः आता बोटावर पण माळा करण्याची अनेक वेगळी पद्धत आहे, ती खूप शास्त्रोक्त आहे. इतक्या माणसाला कसं पेलवेल माहिती नाही, पण अगदी सोपं महाराज करायला सांगतात. तर डावा हात ठेवून अक्षरशः या बोटावरती श्री स्वामी समर्थ फक्त 11 वेळा म्हणतात. याच्याकरता म्हणतात की बास तुम्ही फक्त शांतपणे म्हणा. आणि सगळ्यांना असा अनुभव आहे, म्हणजे आम्ही अगदी साधे अशा पद्धतीने म्हणतो, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. इतक्या शांततेत जेव्हा तुम्ही फक्त 11 वेळा म्हणता तेव्हा अक्षरशः थरथरायला लागतं डोकं. व्हायब्रेशन्स इतकी हेवी असतात आणि मग डोक्यातले जे प्रश्न असतात, काळज्या असतात, ते महाराज अक्षरशः निराकरण करतात असं वाटतं तुम्हाला. आणि खरंच असं वाटतं की त्या समाधीतनं बाहेरच येऊ नये, इतकी ती प्रभावशाली, ज्याला आपण उपासना म्हणू एक छोटी प्रकारची. आणि स्वामींचं नाव काय येता जाता सगळेच घेत असतात. श्री स्वामी समर्थ म्हणतात, स्वामी बाबा म्हणतात, कोणी स्वामी आजोबा म्हणतात, स्वामी आई म्हणतात, नंतर समर्थ म्हणतात नुसते, कोणी अनेक यांनी महाराजांना हाक मारत असतात. आणि महाराजांना कुठल्याही नावाने हाक मारलं तरी महाराज प्रसन्न होतात. तर ही जी त्यांची आपल्या नातवांविषयी म्हणेन मी, कारण 729 वर्षाचे आहेत ते, प्रत्येकजण 90 वर्षाचा पण त्यांचा नातू आहे. तर प्रत्येकाचं जे त्यांना सांगणं असतं तर ते महाराजांना पोचतं, निश्चित पोचतं. आणि त्याच्याकरता असं वेगळं काही
उपासना वेगळ्या पद्धतीची, म्हणजे नामस्मरण खूप वेळा करण्याची गरज नाही, पण अनेकदा जेव्हा इथे लोक काही प्रश्न घेऊन येतात, विचारतात, तेव्हा त्यांच्या उभं राहण्यावरनं अनेक गोष्टी लक्षात येतात. ते कुठे अडकलेत आणि कुठे त्यांचं काम अडकलंय बेसिक, ते जेव्हा लक्षात येतं तेव्हा पहिल्यांदाच लक्षात येतं की त्यांनी देवाला कधी नमस्कारच केला नाही आहे. अच्छा. त्यांनी देवाऱ्यातल्या देवांना कधी आंघोळच घातली नाही आहे. बापरे. म्हणजे काल एक या गुरुवारी आलं होतं एक्झांटर महाराजांनी ते प्रश्न विचारला, माझं सांसारिक जीवन चांगलं नाही आहे, माझं असं आहे, माझं घर अशांत आहे, मग अमकं आहे तमकं आहे. ठीक आहे, प्रश्न विचारण्याची संधी या घरामध्ये महाराज देत आहेत आणि त्यांना उत्तरं पण ते अतिशय चांगल्या पद्धतीने आणि त्यांच्या दृष्टीने मार्ग दाखवणारी उत्तरं त्यांना देत आहेत आणि लोक अक्षरशः मार्गस्थ होत आहेत. पण जेव्हा प्रश्न हा इथे आला तेव्हा महाराजांनी विचारलं की तू देवाला कधी नमस्कार केलायस का? ते म्हणले हो, जाता येताच्या मंदिराला मी नमस्कार करते असा. हां. पण मग तू घरातल्या देवाला तू किती वेळा नमस्कार करतेस? तर ती नाही म्हणली, मी आमच्याकडे देवार आहे पण आम्ही पूजा करत नाही म्हणली. वा. घरातल्या देवाची पूजा करायला आम्हाला वेळ नसतो. म्हणलं नवरा नाही, तो तर नाहीच करत, मी पण नाही करत म्हणली. मग ज्याचं स्थान देवाऱ्यात ठेवायला पाहिजे, ज्याला देवाऱ्यामध्ये पूजायला पाहिजे, अशा स्वामी समर्थांना तू ठेवणार तरी कुठे आहेस? मग पहिला तो देवारा स्वच्छ करायला पाहिजे, तिथली धूळ काढून टाकायला पाहिजे. कारण आजही आपल्या देवांच्या आधारावर किंवा प्रभावशाली जे नैसर्गिक शक्ती आहे, आता काही देव मानतात नाही मानत या मुद्द्यात आपण नाही शिरत आहे, पण निदान जी नैसर्गिक ती शक्ती आहे, ऑक्सिजन मिळणं असो, हवा मिळणं असो, ही तर कुठून तरी येतेच ना. ही कुठल्या तरी ताकदीवरच येते. आपण प्रत्यक्षात आता डॉक्टर्स आहेत, ते ऑपरेशन्स करतात, पण अवयवांचं ऑपरेशन अवयव निर्माण करणारी कुठली तरी शक्ती असेलच ना. मग ही शक्ती आपण आपल्या परमेश्वरांच्या रूपामध्ये मान्य केली पाहिजे. त्यामुळे आपण असं म्हणतो की हुशार देव कुठला, म्हणजे ज्यांनी आपल्याला बुद्धी द्यावी, तर आपण गणपती बाप्पाला नमस्कार करतो. ज्यांनी आपल्याला लक्ष्मी द्यावी ते लक्ष्मीला नमस्कार करतो. लक्ष्मी प्रसन्न व्हावी म्हणून विष्णूला नमस्कार करतो. नंतर रामासारखं मन शांत व्हावं म्हणून रामाला आपण वंदन करतो. हनुमानासारखी ताकद यावी म्हणून त्याला वंदन करतो. आपल्याकडे प्रत्येक देवाला एक विशिष्ट महत्त्व आहे. म्हणजे त्या प्रकारे लोक त्या देवाला वेगवेगळ्या पद्धतीने पूजत आहेत. मग ते पूजणं नितांत गरजेचं आहे. आणि ज्यांना सगळे देव असं वाटतं की अरे सगळे देव वेगळे कशाला, मग तो आहे ब्रह्मांड नायक म्हणजे श्री स्वामी समर्थ. मग त्याला पूजलं तरी बाकीच्या देवांना कदाचित थोडंसं पूजायला इकडे तिकडे झालं तरी वाईट वाटण्याचं कारण नाही. जेवढे घरात देव आहेत, जेवढं आता काही परंपरेने आलेले देव असतात किंवा काही ते देवाऱ्यात ठेवल्या गेलेले असतात, ते कशाला ठेवले हे पण लोकांना माहीत नसतं, पण ठेवलेत म्हणून पूजा केली जाते. हरकत नाही, तो एक सोपस्कार झाला. पण आपलं ज्यांच्याशी रिलेशन चांगलं होतं, घट्ट होतं, प्रेमाचं होतं, हक्काचं होतं, अधिकाराचं होतं आणि जरा हट्टीपणाचं पण होतं. कारण जे आजोबांकडेच आपण हट्टीपणा करू शकतो, ते सगळं नातं आपलं श्री स्वामी समर्थांशी होतं. म्हणून या 3 नावामध्ये प्रचंड मोठा जोर आहे, श्री स्वामी समर्थ. त्यामुळे बाकी सगळ्या गोष्टी ज्या औपचारिक आहेत, पोथी वाचन आहे, आता बरेच जण गुरुलीलामृताचे अनेक पारायणं करतात. गुरुलीलामृताची पारायणं करणारी मंडळी थोडी कमी आहेत, गुरुचरित्राची पारायणं करणारी मंडळी जास्त आहेत. मग पहिलं गुरुचरित्राचं पारायण करा, त्याच्यानंतर गुरुलीलामृताचं पारायण करा, श्री स्वामी समर्थ सप्तशती या पोथीचं पारायण करा, संक्षिप्त गुरुचरित्राचं पारायण करा आणि महाराजांच्या अनेक प्रकारच्या छोट्या छोट्या ज्या पोथ्या आहेत त्याचं तुम्ही पारायण करू शकता. जसं गुरुस्तवन आहे आनंदनाथ महाराजांचं, तर त्यांचं ते आनंदनाथ महाराजांचं गुरुस्तवन अत्यंत चांगलं आहे आणि त्याच्यामध्ये असं म्हणलं आहे त्यांनी की 1 महिना 13 दिवस ते गुरुस्तवन म्हणलात तर तुमच्या मनातल्या इच्छा पूर्ण होतील. आता असं का म्हणलं जातंय तर हे वरवर म्हणलेलं नाही आहे, त्याच्यातलं हे महत्त्वाचं वाक्य, ही महत्त्वाची ओवी आहे. पण असं म्हणण्याचं कारण असं आहे की जे पोथी आनंदनाथ महाराजांनी लिहिली आहे त्यांना स्वामी समर्थ महाराजांनी आपल्या गळ्यातली थुंकी दिली होती आशीर्वाद म्हणून आणि त्याच्यामध्ये तांदुळासारख्या 2 छोट्या पादुका त्यामध्ये निर्माण झाल्या होत्या आणि त्याचा मठ आहे तो वेंगुर्लेला आहे. अच्छा. म्हणजे तुझ्यामधली जी सरस्वती आहे, जी तू करतो आहेस आणि लिखाणाच्या माध्यमातून ती उतरवतो आहेस, तू जे लिहिशील आणि तू लिहिलेलं जे वाचतील त्यांच्या मनोकामना पूर्ण होतील, हा स्वामींचा आशीर्वाद आहे. म्हणून आनंदनाथ महाराजांचं गुरुस्तवन हे अत्यंत मौलिक आहे. हे गुगलवर सध्या मिळतंय, बाहेर याची पुस्तकं अवेलेबल नाहीत. एक ठराविक प्रकाशन आहेत पण ते पुस्तकं ते विकत नाहीत. ते काही ठिकाणी आपल्याकडे मध्ये आली होती, आपण इथे गुरुस्तवन वाचन दर गुरुवारी घेतो किंवा आमच्याकडे आली होती तेव्हा मध्ये आम्ही अभिषेक चालू होते तेव्हा सगळ्यांना दिली.
तर ते हे जे वाचन आहे गुगलवर मिळणारं ते पण तुम्ही त्याच्यामध्ये वाचू शकता, की ज्याची खरंच काही वेगळ्या अर्थी फलत आहेत, त्याच्यामागे काही निष्कर्ष आहेत, त्याच्यामागे एक महाराजांचे वेगळे आशीर्वाद आहेत. गुरुलीलामृत सुद्धा महाराजांच्या परवानगीनेच लिहिला गेलेला आहे. आता बखर मिळते, बखर आहे, बखर तुम्ही एक पोथी म्हणून पण वाचू शकता, कारण त्याच्यामध्ये महाराजांच्या पूर्णपणे लीला आहेत, त्याच्यामध्ये तुम्ही त्या वाचू शकता. अनेक गोष्टी ज्या महाराजांच्या तुम्ही अगदी मनापासनं वाचू शकता. पण फक्त आमचं एवढंच म्हणणं आहे की काही नाही झालं तरी मनाला खंत वाटण्याचं कारण नाही. फक्त श्री स्वामी समर्थ, जसं मी पहिल्यांदा आत्ता सांगितलं की हृदयावर हात ठेवून तेवढं जरी केल्या गेलं तरी मन आणि डोकं दोन्ही गोष्टी शांत होतात, आणि त्याच शांत होण्याची गरज आहे, म्हणजे बाकीचे प्रश्न सुटतात. अस्थिर आहे लोकांचं डोकं सध्या, त्यामुळे त्यांना काही कळत नाही आहे की खरंच आम्ही भरकटलो, आम्ही कुठं जावं, खरं काय खोटं काय, हा संघर्ष तो वेगळाच आहे. तर त्याच्यात मी नाही पडणार, कारण मी म्हणते खरं खोटं सोडून द्या, माणूस सोडून द्या, परमेश्वर तर खरा आहे, स्वामी समर्थ तर खरे, त्यांची ताकद तर खरी आहे, त्यांच्या लीला तर खरे आहेत, त्यांच्यापर्यंत जाऊन पोचलात तरी खूप झालं. बाकी कुठल्या माध्यमातून पोचायचं हे आपण त्या व्यक्तीवर सोडून देऊ. बरोबर. ते परमेश्वरांनी त्यांना ज्या ठिकाणी ज्या ठाई आणलेलं असतं त्याच्या काहीतरी विचारपूर्वकच त्यांनी त्या ठिकाणी त्याला आणलेलं असतं. फक्त मी कायम असं सांगते की स्वामी समर्थ महाराज कधीही कोणाकडे पैशाची मागणी करत नाहीत. बरोबर. दक्षिणा द्या तर काम होईल, एवढी फी भरा तर काम होईल, अपॉइंटमेंटसाठी आता इतके पैसे भरा तर होईल, स्वामी समर्थ महाराज मला इतकी फी घ्या सांगतायत, असं कधी घडत नाही. जो आपल्याला देतो तो आपल्याकडनं का काढून घेईल? मग एवढ्या संघर्षात तुम्ही न अडकता जिथे मला समाधान मिळेल, जिथे माझे आर्थिक व्यवहार कुठे नाही आहेत, जिथे फक्त माझे म्हणजे मनाचे व्यवहार आहेत, त्या ठिकाणी मी गेलो तर ती चांगली गोष्ट होईल. जिथे मला छान प्रसाद मिळतो, खायला मिळतं, महाराजांचा आशीर्वाद मिळतो, त्या ठिकाणी शांतपणे जावं आणि आनंदी राहावं. त्याच्यामध्ये चांगलं आहे का वाईट आहे या संघर्षात माणसांनी पडू नये. चांगलं वाईट हे बघण्यासाठीच तर स्वामी आहेत ना, त्यांना माहिती आहे कोण चांगलं करतं, आणि प्रत्येकाची चांगलं करण्याची पण वेळ येते आणि वाईट करणाऱ्याची पण वेळ येते. हे वेळ आणि विधी लिखित महाराजांनी आधीच निश्चित केलेलं असतं, आणि तो शहाणपणा महाराजांनी खूप आधीपासून आम्हाला दिला की कुठला मार्ग चुकीचा आहे आणि कुठला मार्ग बरोबर आहे हे पहिलं समजावून घ्या. आणि त्याच्याकरता आधी अनेक पारायणं स्वामींनी करून घेतली, अनेकदा चक्रा माराव्या लावल्या अक्कलकोटला, काय करायचंय काय नाही करायचं हे समजून घ्यायला सांगितलं. ज्या ज्या ठिकाणी स्वामी शक्यतो गेले त्या ठिकाणी जाण्याचा थोडाफार प्रयत्न केला, जिथे जिथे महाराज सांगायचे जा त्या ठिकाणी जाऊन समजून घेतलं की महाराजांना काय म्हणायचे निश्चित. आणि मग जे काही आम्हाला तुडकं मुडकं समजलं, महाराज कुणालाही समजू शकत नाहीत, अशक्य. इतकी मोठी ताकद एखाद्या माणसाला नाही समजू शकत. अनेक लोक असं म्हणतात की स्वामींनी जग माझ्या हातात दिलंय, असं होऊ शकत नाही. स्वामी कोणाच्या हातात जर त्यांनी जग हातात दिलं असतं तर ते म्हणले असते आता माझे लीला करण्या मी थांबवून टाकतो, मी लीला करणार नाही, तू कर काय लीला करायच्या आहेत त्या. असं नाही होऊ शकत. स्वामी समजणं ही इतकी सोपी गोष्ट नाही, महाराज लक्षात येणं इतकी सोपी गोष्ट नाही. कधी काय करतील काही सांगता येत नाही बाबांचं. असा गरगर गरगर हातामध्ये असलेली गोटी कशी फिरवतील, पण एवढं मात्र निश्चित आहे कधी वाईटासाठी ती गोटी फिरवली जात नाही. कधी वाईटासाठी त्यांनी आत्तापर्यंत काही केलं नाही की या व्यक्तीचं ते वाईट व्हावं. हा, पण कर्माची फळं चांगली आणि वाईट ही निश्चित वाटून दिली, ती द्यायलाच पाहिजेत. नाही तर तुम्ही वाईट केलं आणि मला तरी चांगलं द्या म्हणलात तर कसं मिळेल तुम्हाला. तर ही भीती मात्र आमच्या मनात 100% की आपण जरा जरी वाईट वागलो, चुकीचं वागलो, खोटं वागलो, पैसे लोकांकडनं लुबाडले तर त्याचे परिणाम आज न उद्या आपल्याला आयुष्यात भोगावे लागतील, हे महाराजांनी मात्र निश्चित शिकवले. निदान ही शिकवण आम्हाला पुरेशी वाटते आणि ती मनाला अपील होते. बरोबर. त्यामुळे जेव्हा काही प्रश्न उत्तराचा काही विषय येतो तेव्हा हे मात्र मनाला खूप समाधान असतं. आणि म्हणून सगळी पोथी वाचन झाल्यावरती अनेकदा, आता तर नाही वाचन होत, एवढा सगळा व्याप महाराजांनी वेगळ्या पद्धतीने वाढवला आहे, पण महाराजांचे भक्त म्हणजे महाराजांची एक वेगळी पोथी पण आहे, एक वेगळाच आविष्कार म्हणते मी. महाराजांचे भक्त म्हणजे की वेगळंच काहीतरी शिकायला मिळतं. ते जेव्हा येतात ना त्यातनं काहीतरी वेगळंच शिकायला मिळतं. असं वाटतं अरे हे वेगळीच माणसं आहेत काहीतरी, प्रत्येक भक्त नवीन चॅप्टर, नवीन वेगळा. आणि मग तिथे मग आता बखर लिहा, आता लिहा महाराजांच्या लीला, आता वेगळं काहीतरी महाराजांबद्दल लिहा. प्रत्यक्ष जे अनेक लोक असं म्हणतात की आम्ही खूप मोठे अभ्यासक आहोत वेगवेगळ्या विषयांवरचे,
संत अभ्यासक आहेत काही जण, काहींना अध्यात्मावर त्यांनी अभ्यास केला आहे. पण माझा आजही विश्वास आहे की संतांच्या लीला आजच्या काळातही संपलेल्या नाही. म्हणजे संतांनी तुमचा जो अभ्यास आहे हा आधीचा अभ्यास आहे, पण आजच्या लीलांचा अभ्यास या क्षणाला सुद्धा माणसाला करता येत नाही. कुठल्या क्षणी कुठली लीला महाराज करतील आज जरी माणसाला सांगता आलं असतं तर हा ब्रह्मांडाचा नायक बसला तरी कशाला असता. कुठल्या क्षणी काय करतील काही सांगता येत नाही. आणि आम्ही म्हणतो महाराज तुमची लीला आगाध आहे, आम्ही नतमस्तक आहोत तुमच्यासमोर की तुम्ही अफाट काहीतरी देताय. कदाचित ती गोष्ट दिसत नाही डोळ्याला माहिती त्यांनी दिलेली, पण मनाचं जे समाधान असतं ना त्या व्यक्तीचं, प्रचंड आनंद असतो की मी आलो आणि ह्याचं मला समाधान आहे, मी इथे येतो का तर मला बरं वाटतं म्हणून. हे जे शब्द असतात ना हे सुद्धा खूप आनंद देऊन जाणारे असतात. खरं. तर हे शिकवलंय स्वामींनी आम्हाला, दुसरं नाही शिकवलंय. फसवू नका कोणाला हे निश्चित शिकवलंय. खोटं बोलण्याची गरज नाही पडत, कारण खोटं बोलायला बाहेर, मी गमती त्या लोकांना पण म्हणते, खोटं बोलायला बाहेर खूप जागा आहेत, ही जागा ती नव्हे. डोळे उघडे असतात बाबाचे, हृदयाचे ठोके चालू आहेत बाबाचे, नाडी चालू आहे बाबाची. आपण त्यांच्यासमोर एवढी डेअरिंग नाही करायची की त्यांच्या बाबतीत आपण काही खोटं बोलायचं किंवा त्यांच्यासमोर काही खोटं बोलायचं. म्हणून आपल्या इथे जेव्हा काही गोष्टी घडतात त्या उघड असतात. बरोबर. लपून छपून आपण इथे काही करत नाही, सगळं ओपनली मोठ्या आवाज आणि अतिशय व्यवस्थितपणे महाराज जे काही सांगतात ते त्यांना सांगितलं जातं. बरं, जो अविश्वासाने आलेला माणूस असतो तोही महाराज आधीच सांगतात की हा अविश्वासाने आलाय, आता तो समोर आला की त्याला मी काय उत्तर देतो ते नंतर बघ. तर हे जे चक्र आहे ना, निदान स्वामींच्या सानिध्यात गेल्यावर माणसाने एवढं जरी शिकलं, निदान स्वामींसमोर गेल्यावर आपलं खरं खोटं मोकळेपणे त्यांना सांगावं तरी आपला खूप मोठा आपल्याला आधार मिळतो. मग काही असू दे, समजा एखाद्या व्यक्तीसमोर तुम्हाला नाही बोलायचं आहे ना, स्वामींसमोर बोला, काही हरकत नाही. तुम्ही त्यांच्याशी डायरेक्ट बोललात तरी चालतं. काय असं नाही की आम्हाला काही मोठं काहीतरी त्यांनी दिलंय आणि तुम्हाला नाही दिलंय. स्वामी सगळ्यांशी बोलतात, सगळ्यांशी बोलतात. अरे पण तुमचे कान उघडे नाहीत ना, आम्ही काय करणार त्याला, आम्ही सारखे कान लावूनच असतो त्यांच्याकडे. तुम्हाला वेळ नसतो त्यांना द्यायला, तुम्ही त्यांना वेळ द्या. सगळ्यांना सांगतात, सगळ्यांना. असं आम्ही कुठलेही सुपारी विपारी घेऊन आलेलं नाही. महाराज आम्हालाच सांगितलं पाहिजे, यांना का नाही सांगत, असं नाहीये. सगळ्यांना महाराज सांगतात, सगळ्यांशी महाराज बोलतात. म्हणजे अनेक लोक असं म्हणतात नाही हे खोटं आहे, असं महाराज कोणाशीच बोलत नाहीत. नाही, महाराज सगळ्यांशी बोलतात. हे तुम्ही खोटं बोलताय की महाराज एकाशी बोलतात? महाराज सगळ्यांशी बोलतात. शांतपणे बसा, त्यांच्याशी व्यवस्थित कम्युनिकेट करा. पण तुम्हाला काय आहे, तुम्हाला बाकीच्या कामामध्ये त्यांना द्यायला वेळ नाही आहे ना. तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवताय, नाही असं नाही, पण त्यांना द्यायला तुमच्याकडे वेळ नाही. तो दिलात ना आणि शांतपणे बसलात ना, महाराज तुम्हाला पण त्याचं उत्तर देतील. व्यवस्थित लक्ष द्या बाबा काय सांगतोय. कन्फ्यूज झालात तर मात्र गंमत आहे. आणि कन्फ्यूज करण्यात स्वामी समर्थ महाराजांची ताकद फार मोठी आहे. काय बोलतात, कुठल्या भाषेत बोलतात कळणं फार कठीण जातं. म्हणजे कधी कधी आम्ही पण असं बघत बसतो त्यांच्याकडे, स्वामी तुम्ही सांगताय, मी सांगू का नको पुढे. मलाच असं एक वेळ वाटतं, हो महाराज एवढं काय तुम्ही सांगताय त्याला, नाही तू सांग, त्याच्या हिताचं आहे तर तू निश्चित सांग त्याला. आणि ज्याला असं वाटतं की हे नक्की सांगितलेलं बरोबर आहे का नाही आहे, त्याला मी सरळ सांगते, तिथं बस पादुकांच्या इथे, माळ घे, 11 माळा कर आणि स्वामी समर्थांच्या डोळ्यात बघ. एवढंसं पुरेसं आहे हे सगळं करण्याकरता. तर हे सगळं प्रपंच फार मोठा आहे महाराजांचा. त्यामुळे श्री स्वामी समर्थ महाराज एवढा जप हा आयुष्याला मार्ग देणारा आहे. वा. आता विषय प्रश्नोत्तराचा निघाला आहे. आता दर गुरुवारी बरीच गर्दी असते इथे. तर कधी कुठल्या भक्ताने तुम्हाला असा विचारलाय का आम्ही प्रश्न विचारतोय पण हे प्रश्न खरंच स्वामींपर्यंत पोहोचत आहेत का? विचारतात ना स्वामींपर्यंत. म्हणलं त्यांना विचारणं तुमच्यापर्यंत पोहोचलंय का? मी म्हणलं आहे बघ, तू तुझं दुःख जगात अनेक लोकांना सांगतोस. आपण जेव्हा अडचणीत असतो तेव्हा आपण काय करतो, एकतर काही लोक पोटात ठेवून देतात आपलं दुःख, कोणालाही सांगत नाही की आपण लोकांना दुःख सांगितलं त्याचा बोभाटा होईल. हे एक माणसाची जी वृत्ती आहे त्यानुसार. दुसरी लोक आपलं दुःख सगळ्यांना सांगतात आणि त्यांच्या दुःखाचा गैरवापर लोक करतात. काही लोकांना लक्षात येत नाही की आपलं दुःख कोणाला सांगावं आणि ते वेगळ्याच व्यक्तीला सांगतात आणि त्याचे परिणाम वेगळेच होतात. पण श्री स्वामी समर्थ महाराजांना आपली अडचण सांगायला अजिबात घाबरायची गरज नाही. निदान तुमचं मन तर मोकळं होतंय. हे मी उत्तर त्यांना मी कायम देते की इथे असं कुठलीही व्यक्ती नाही, इथे सेवा करणारी असो
अन्यथा इथे प्रश्न विचारणारी असो किंवा अन्यथा इथे मी असो, मला तुम्हाला करोड रुपये जरी मिळाले तरी मला त्याचं काही नाही आहे, मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. तुम्हाला एखाद्या प्रॉपर्टीचं काम अडलं असेल आणि ते महाराजांनी करून दिलं, त्या प्रॉपर्टीमध्ये मला काही इंटरेस्ट नाही. तुम्हाला आणखीन काहीतरी बलाढ्य मिळालं तरी मला त्यात इंटरेस्ट नाही, कारण महाराजांनी पहिले मला नील केले. ज्या मोहपाशात माणसं असतात त्या मोहपाशातनं मला पहिलं आऊट केले. हे तुझं नाही आहे हे लक्षात ठेव. तू गेल्यावर तुझ्यावर ही गोष्ट कोणी जाळणार नाही हे लक्षात ठेव. हे निश्चित करायचं डोक्यामध्ये की मी गेल्यानंतर हे सगळं इथंच राहणार आहे. हे एकदा ठपका महाराजांनी डोक्यावर मारलेला आहे. त्यामुळे आपलं दुःख इथे येऊन माणूस निश्चितपणे सांगू शकतो. त्याचे कुठले वाईट परिणाम होत आहेत का ते मात्र महाराज त्याला 100% सांगतात. जे इतर ठिकाणी मात्र सांगितलं जातात की नाही ते मला माहीत नाही. मी इतर ठिकाणी कधी जात नाही, कारण गुरुवार सोडून मी कुठेच जाऊ शकत नाही. आणि इतर ठिकाणी तू बरोबर आहे का चूक आहे अशा उचापत्या करायला मला महाराजांनी निश्चित सांगितलेलं नाही आहे, तर मी नक्की तिथे जात नाही. मला फक्त इथे आल्यानंतर त्या व्यक्तीने त्याचा प्रश्न मांडल्यानंतर महाराजांची एक लीला आगाध आहे. तो व्यक्ती इथे प्रश्न मांडतो, त्याच्या मागणं दर्शनाची लाईन असते, पण गंमत अशी केली आहे महाराजांनी की त्या व्यक्तीचा आवाज माझ्या आणि स्वामींव्यतिरिक्त बाहेर कोणालाच येत नाही. हा माझा आवाज बाहेर जाईल, पण त्या व्यक्तीचा आवाज, त्या व्यक्तीचा प्रश्न हे सगळं उघड आहे, सगळं ओपन आहे. पण त्या व्यक्तीचा प्रश्न शेजारच्या माणसाला सुद्धा ऐकू येत नाही. तो जरी त्याच्या आवाजाची व्हॅल्यू मोठी असली तरी शेजारच्या माणसाला कळत नाही विचारतोय तरी काय. तर त्यांचं सगळं जे गुपित आहे प्रश्नाचं हे व्यवस्थितपणे महाराज इथे जपतात आणि त्याला त्याच्यातनं मार्ग दाखवतात. तर हे जे कार्य महाराज करतायत, म्हणून जेव्हा तो विचारतो की महाराजांना हे कळतं का, तो हो निश्चित कळतं. स्वामींना ते कळतं, कारण त्यांना माहिती असतं की तुझ्या मनात काय प्रश्न आहे. फक्त गंमत अशी की तू इथं आल्यावरती प्रश्न विचारायला घाबरतोस. तू स्पष्टपणे तो प्रश्न विचारू शकत नाहीस. सगळ्यात महत्वाची मग तुला काय होतं, मग तू रडायला लागतोस. आणि महाराजांना रडलेला व्यक्ती आवडत नाही. मी जर समोर आहे, मी जर तुझा प्रश्न सोडवण्याच्या विश्वासाने तू इथं आलायस तर तू का रडतोयस. तू माझ्यावर फक्त विश्वास ठेव की तुला मार्ग मिळणार आहे. तर ते एक सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि मजा अशी आहे की लोकांना इतके प्रश्न आहेत की त्यातलं प्राधान्य कुठल्या प्रश्नाला द्यावं हे त्यांना कळत नाही. आणि त्याच्याकरता कधी कधी कागदावर प्रश्न लिहून आणलेले असतात. आणि मग प्रश्न काय होतं, मेन मार्मिक जो प्रश्न असतो तोपर्यंत तो बोलल्याच जात नाही. बाकीचे चटरपटर प्रश्न असतात ते सगळे वाचले जातात. आता काल एका बाईंनी मोठे तिचे लिहून आणलं होतं, माझ्या लक्षात बघा म्हणलं तुमच्याच आयुष्यातले प्रश्न तुम्हालाच लक्षात राहत नाहीत, म्हणजे याचा अर्थ ते गंभीर नाहीत. जर गंभीर असेल प्रश्न तर माणसाच्या तो हृदयापर्यंत गेलेला असतो, त्याला त्याचा त्रास होत असतो. सासूशी पटत नाही, सुनेशी पटत नाही, नवऱ्याशी भांडण होतं, असे जे प्रश्न आहे हा मार्मिकतेचे प्रश्न नाही आहेत. हा एकमेकांच्या चांगल्या कम्युनिकेशनचा प्रश्न आहे. समजावून घेतलं तर काही समजावून घेतलं जाईल, नाहीच समजावून घ्यायचं म्हणलं तर काहीच समजावून घेतलं जाणार नाही. हा तुमचा आणि त्या कुटुंबाच्या विश्वासाचा आणि एकमेकांच्या रिलेशनचा प्रश्न आहे. पण हा खरंच कुठेतरी तुमची फसवणूक झाली आहे, खरंच खूप तुम्हाला अडचणी झाल्या आहेत, तर मात्र ते प्रश्न महाराज निराकरण करतात, त्यातनं मार्ग दाखवतात. आता एक आजी आल्या होत्या, त्यांना कुठून तरी त्यांच्या जमिनीतले 10 लाख रुपये मिळाले होते. त्यांनी काय केलं की एका बँकेत, त्या नॅशनल बँकेत गेल्या FD करण्यासाठी. गेल्यावरती तिथे त्या नॅशनल बँकेमध्ये एकाने त्याच्या FDच्या फॉर्मच्या ऐवजी त्यांचं ते इन्शुरन्स विकायचं आता सुरू झालंय, त्यात त्या व्यक्तीचे इन्शुरन्समध्ये पैसे घातले आणि पुढे त्यांचा प्रीमियम तसाच चालू राहिला. आता हा मार्मिक प्रश्न आहे, हा गंभीर प्रश्न आहे. त्या व्यक्तीने काय करायला पाहिजे, कुठं जायला पाहिजे, ते म्हणतात त्याच्यावर तुमच्या सह्या आहेत. आता ती सह्या घेताना शिकलेली माणसं सुद्धा तो कागद वाचत नाही, तर ही बाई बिचारी कधी तो कागद वाचणार होती. आणि ती कोणाला विचारायला गेले की तिला त्याचं मार्मिक उत्तर दिलं जात नाही. त्याकरता त्या बाईला उपासना दिली की तिला कुठेही जाताना स्वामींना बरोबर घेऊन जाण्यासाठी एक ताकद मनाची स्वामी सगळीकडे देतात. आता एका ठराविक माणसाबरोबर देतात असं नाही. ब्रह्मांडाचा नायक येतो, त्यांनी सगळी आत्तापर्यंत आपली अशी रूपं दाखवली आहेत की 8 ठिकाणी महाराज एका वेळेस होते आणि तरी अक्कलकोटमध्ये होते. आणि ते भक्त एकमेकांना सांगायचे माझ्या घरी महाराज येऊन गेले, माझ्या घरी महाराज येऊन गेले. आणि महाराज म्हणायचे मी तर अक्कलकोटलाच होतो. आणि मग एकमेकांमध्ये त्याच्यावरनं भांडणं व्हायची की अरे तुझ्या घरी महाराज आले का माझ्या घरी आले. ही परिस्थिती आजही आहे. प्रत्येकाबरोबर महाराज असतात, पण कधी कधी आपल्याला आणखीन मनाला धीर वाटावं म्हणून महाराजांचं नामस्मरण करायचं असतं. आणि त्यांना त्याकरता उपासना दिली की जे तुमच्या बाबतीत चुकीच्या गोष्टी घडलेली आहे, तर अशी कुठली न्यायव्यवस्था निर्माण व्हावी की जिथे तुम्हाला न्याय मिळावा. आणि सगळ्यात मोठी न्यायव्यवस्था ही आहे.
स्वामी समर्थ आहे, जिथे तुझ्यावर कधी अन्याय होणार नाही, तर ते करण्याकरता तुझ्याबरोबर गेले की असा काहीतरी मार्ग येईल, ते माफी मागून तुझे पैसे तुला परत देतील. टेक्निकली विचार केला आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसांनी तर हे खूप अवघड वाटतं. कुठे आता झाल्या सह्या, झाले पैसे गोळा, यांनी ठरवलं तर काही अशक्य नाही. आणि तेच करण्यासाठीच तर आपल्याला त्यांची उपासना करायची. तर ही खूप मौलिक गोष्ट आहे. म्हणून आता कसं असं प्रत्येक देवाला प्रसन्न करावंच लागतं आपल्याला. बरोबर. फक्त यांना सांगावं लागतं, यांना प्रसन्न नाही करावं लागत. यांना सांगितलं तरी महाराज चला ना असं म्हणलं तरी बस, त्यांना बाकीचं काही नको आहे. तर हे जे प्रश्न आहेत हे खूप महत्त्वाचे आहेत की जे खरंच कुठेतरी विलक्षण दृष्ट्या अडकलेले आहेत. तुला गंमत सांगते, इथे लोक मान्य करतात येऊन की मी लोकांची फसवणूक केली. बरं. स्पष्ट मान्य करतात, मी या लोकाला फसवलंय, मी त्याचे पैसे घेतलेत, मी याला लुबाडले, मी जुगारात पैसे घातलेत, मी अमक्या ठिकाणी घातलेत. हे सांगणं खरं सोपं आहे का? खूप सांगण्याची हिंमत पण हेच देतात. प्रश्नच नाही. मग त्यांना हा विश्वास का आहे की या ठिकाणी मी सांगितलं तरी मला काही अडचण होणार नाही. आमच्याकडे सगळे लोक सेवेला असतात, वेगवेगळ्या लोकांचे. ते काय म्हणतात, हा फक्त यांचं यांचं कम्युनिकेशनवर आहे, मी जाऊन तिथं काय सांगितलं हे मी ऐकायला येणार नाही. तर अशा प्रकारे सांगताना सुद्धा याचा अर्थ काय, तर तुम्ही केलेल्या चुकांची तुम्ही कबुली देताय. आणि महाराजांच्या दरबारात कसं असतं, तुम्ही एकदा तुमची चूक मनापासून मान्य केली तर महाराज त्याला माफ करतात आणि त्याला चांगला मार्ग दाखवतात. म्हणजे परत तो आयुष्यामध्ये या चुका करत नाही. आणि अशी या कलियुगात आत्ताच्या काळात, मी 2026चं पण सांगते तुला, असे मठ आहेत अनेक गावांमध्ये ज्या मठाचे मठाधिपती कधी कधी गुन्हेगार होते. अच्छा. पण स्वामींनी त्यांना मार्ग दाखवला. वाल्याचा वाल्मिकी झाला म्हणतात, त्यातलाच प्रकार आहे हा. उलट जे चुकलात त्यांना महाराज जास्त चांगला मार्ग दाखवला. पण माणसांवर शंका घ्यायची गरज नाही, परमेश्वरावर विश्वास ठेवण्याची जास्त गरज आहे. तर हे झालं ना तर जास्त चांगलं होईल. म्हणजे खरा कोण आणि खोटा कोण या भानगडीत तुम्ही पडणार. तुम्हाला वेळ कसा मिळतो खरं कोण खोटं कोण म्हणायला? फक्त श्री स्वामी समर्थ म्हणा, तेवढा वेळ जरी काढला तरी बघ, आता या गॉसिपिंगमध्ये किती वेळ जातो. पण श्री स्वामी समर्थ हा जर 20 मिनिटं म्हणलात तर याच्यामधनं आपला खूप फायदा आहे, हे का नाही लक्षात येत? तर बस एवढंच म्हणायचं आहे, बाकी वेगळं असं काही नाही आहे. त्या प्रत्येकाने आपला प्रश्न निर्भयपणे महाराजांसमोर मांडावा. आता महाराज मला उत्तर देतात की नाही असं तुझ्या मनात प्रश्न आला असेल. पण माझा अटल विश्वास आहे, आजपर्यंत जी मंडळी इथे आली महाराजांकडनं जे काही, आता मला अनेक जण म्हणतात, एकाने मला विचारलं परवा की तुम्हाला महाराजांचा आवाज कुठल्या रूपात ऐकू येतो? अच्छा. जेंट्स रूपात येतो, लेडीज रूपात येतो का कसा येतो, असा प्रश्न मी पण विचार करतो. मला कसा आवाज येतो त्यांचा माहिती नाही, मी आवाज नाही ऐकलाय त्यांचा. अच्छा. अजिबात त्यांचा आवाज नाही ऐकलाय. पण जे माझ्याकडनं बोलल्या जाते, जे काही माझ्याकडनं, म्हणजे माझं निमित्त करून, कारण शिव्या मी खायच्या आहेत ना, ते थोडी खाणार आहेत. तर माझं निमित्त करून जे काही ते बोलता आहेत किंवा सांगतायत त्यातनं मला एकच कळते की त्या माणसाला खूप त्याचं चांगलं होतंय आणि त्याला त्याचा मार्ग सापडतोय. मला फक्त इतकंच समाधान. आणि मी पण त्यांना, महाराज तुमचा आवाज एकदा तरी मला प्रेमाने ऐकायचा की तुम्ही काय रोज ऐकतेस तरी का विचारतेस असं विचारत. बरं, अनेकदा आता तुझ्यासमोर काही जण इथे बसली आहेत, तर तिथला एक जण माझ्यावर खाली प्रश्नांचे नंबर वाटायला मी त्याला घेऊन जाते नेहमी. आणि मी त्याला सांगते, आज इतकी लोक कंटाळून हा नंबर परत देणार आहेत. आणि तो आकडा तसाच असतो की 7 लोक परत देणार आहेत, 6 लोक परत देणार आहेत. आणि अनेकदा महाराज खाली नंबर वाटतानाच वरनच सांगितलेलं स्वामींनी की हा काय प्रश्न विचारायला इथे आलाय. म्हणजे लग्नाचा आहे प्रश्न, नोकरीचा आहे, आर्थिक अडचणीचा आहे, किंवा आई, आता आपल्याकडे जशी अट आहे की ज्याचा प्रश्न आहे त्यांनीच यायचं, त्याच्या अपरोक्ष कोणी नाही यायचं. तर ते मग मुलाला घेऊन त्यांना आई पण येत असते बरोबर. तर मग तो कुठला प्रश्न विचारायला इथे आलेला आहे तो आईसमोर, म्हणजे आता आज गंमत म्हणून असं झालंय की त्याला एखादी मुलगी आवडतीये पण घरी सांगितलेलं नाहीये. आई समोरचा आता प्रश्न विचारायचा आहे, पण तो म्हणतो की मग ते माझं तर स्थळाचं काय, माझं लग्न करायचंय. आणि पटकन महाराज म्हणून जातात, अरे मग तुला आवडणाऱ्या मुलीचं काय झालं पुढे. तर मग तो आईसमोर माहिती नसतं आईला. आई पण त्याच्याकडे, आई वडील दोघे असले तर त्यांना तर त्याच्याकडे बघत बसतात, अरे तुझं काय आहे का, बरं याला नाही म्हणावं तरी पंचायत आणि हो म्हणावं तरी पंचायत. म्हणलं हो, स्वामी म्हणतात त्याची एक मैत्रीण आहे, तिच्याशी त्याला लग्न करायचं आहे, तुम्ही कुठलेही
हे त्याला अपोज खूप करू नका, त्याचं पहिलं समजून घ्या आणि मग ते लग्न लावून द्या. आणि उलट जे कॉम्प्लिकेशन्स घरामध्ये जास्त होणार होती त्याच्याऐवजी ह्याच्यातनं पटकन मार्ग निघून त्याचं सांसारिक आयुष्य चांगल्या पद्धतीने पुढे सरकते. अशी आत्तापर्यंत 6 लग्न इथे ठरली. आणि कुठलीही अडचण त्या लग्नाला म्हणजे कुठली आली नाही. कारण जनरली आईवडील हो म्हटलं तरी कुठले तरी नातेवाईक नेमके येऊन नाही म्हणतात. तर त्याचं नाही घडलं सुदैवाने. हे जे असतं ना आतले कॉम्प्लिकेशन्स, हे महाराज बरोबर सांगतात की ही व्यक्ती अशा करतात, त्या कशा आहे. म्हणजे असं खूप वेगवेगळ्या पद्धतीचं असतं. आणि तरुण मुलांचं तुला मी खास सांगते, आजकाल त्यांचं असं झालं की आम्हाला आता अध्यात्माकडे वळायचंय. आम्हाला आता फक्त श्री स्वामी समर्थ हवेत, आम्हाला त्यांच्यापासून दूर जायचं नाहीये. कसे कळले तुम्हाला श्री स्वामी समर्थ? तुमचं वय स्वामी समर्थ समजण्याचं नाहीये. आम्हाला काय म्हणजे बऱ्याच मोठ्या मोठ्या लोकांना पण लोक कॉम्प्लेक्स देतात की अजून तुम्हाला काय कळतं की नाही देवाबद्दल बोलताना. तर तुम्हाला स्वामी समर्थ कसे कळले? कधी वाचलीत बखर? कधी वाचले गुरुलीलामृत? काय केलंय असं की तुम्हाला स्वामी समर्थ कळावे? तर स्वामी समर्थ महाराजांची पर्सनॅलिटी हा त्यामागचा फार मोठा दुवा आहे. म्हणजे मी असं त्यांना म्हणते की तुम्ही लहान मुलं आली की लहान मुलांमध्ये रमता, तरुण मुलं आली की तरुण मुलांमध्ये रमता, मध्यम वय आली की मध्यम वया मुलांमध्ये रमता आणि वयस्कर आले की त्यांच्याप्रमाणे वागता. तर हे जे त्यांची म्हणजे म्हणतात ना की असं प्रभावशाली व्यक्तिमत्व की जे आज अस्तित्वात दिसणार नाही, तुला हालचाल नाही बॉडीची कुठली, पण नुसतं बघितलं की अट्रॅक्ट करणारा तो विषय. त्यामुळे तरुण मंडळींचं म्हणणं, कालही माझ्याकडे तो गुरुवारी असाच मुलगा आला होता, मला बाकी काही नको, मला फक्त श्री स्वामी समर्थ हवेत, मला बाकी काही नको. त्याचं वय होतं 25-28 असा मुलगा. त्यांनी रुद्राक्ष घातलं होतं गळ्यामध्ये आणि मला फक्त श्री स्वामी समर्थ. म्हटलं कोणी सांगितलं तुला हे रुद्राक्ष? ते कोणतरी वेगळ्याच माणसाने सांगितलं. म्हटलं रुद्राक्ष घालून तुला बरं वाटतं का? नाही, मला काढलं की त्रास होतो म्हणला. म्हणजे तुला बॉदरेशन आहे त्या गोष्टीचं. मी घातलं काय आणि काढलं काय, मला त्रास नाही होता कामा, मी त्यात अडकलो नाही पाहिजे, मी फक्त मग खरंच स्वामी समर्थात अडकलं पाहिजे. मग त्यांनी काढलं काय आणि घातलं काय फरक होता? आमची सगळ्यातली साखळी समजा कुठे काढून ठेवली आणि महाराज कुठे असं नाही शोधत, महाराज तुम्ही छान आहात ना असं म्हणतो आम्ही त्यांना. त्याला सांगितलं की ती काढून टाक आणि जेव्हा ती उलट तू काढशील तेव्हा तुला जास्त बरं वाटेल, उलट तू मोकळा होशील, या बंधनात तू कुठे अडकणार नाहीस. बरेच जणांना समाधान, शांती किंवा नॉनव्हेज खात असेल तर व्हेजमध्ये कन्व्हर्शनसाठी ते रुद्राक्ष वगैरे घालून बंधन घालून घेतात. कारण काय, त्यांना स्वतःची बंधनं सांभाळता येत नाहीत म्हणून ती बंधनं असतात. पण ठीक आहे, कुठंतरी अटी काय हे पाहिजेच, त्याशिवाय ती गोष्ट होऊ शकत नाही. तर हे असं स्वामी समर्थांचं एक वेगळंच जग आहे. त्या जगाची तुलना कशाशीच होऊ शकत नाही. आणि मजा म्हणजे तिथं गेल्यानंतर कुठलीही इच्छा असो, कुठल्याही व्यक्तीची कुठल्याही वयातली इच्छा असो, ती पूर्ण होते, ती झाल्याशिवाय राहत नाही. आणि अशा जेव्हा इच्छा पूर्ण होतात तेव्हा इतकी त्यांची लीला आघात वाटते की महाराज खरंच तुम्ही वेगळेच आहात काहीतरी. म्हणजे तुम्हाला मग तुम्ही इतके दिवस तुम्हाला माहिती होतं ना या माणसाला प्रश्न आहे, तरी मग तुम्ही त्याची इच्छा पूर्ण का नाही केलीत? तर ते म्हणतात की त्याची सेवा बाकी होती माझ्या बाबतीतली. म्हणजे ज्याला म्हणतात की त्याची कर्म करायची बाकी राहिली होती. म्हणजे त्यांनी नोकऱ्या खूप शोधल्या, पण कुठेही जाताना कसं महाराज मला ते करा बरं का असं म्हणायचं एक हे असतं. किंवा कुठले काही दुसरं एखादं गणपती बाप्पा मोरया किंवा काय, माणूस टेन्शनमध्ये सगळं करायचं विसरून जातो. तर ते म्हणतात की ही जी मधले जे कम्युनिकेशन असतं, कारण शेवटी ना किती माणसांनी कमवलं, कितीही काही झालं आणि आयुष्यात कितीही काही मिळालं तरी शेवटी माणसाला एक असं वाटतं की माझं म्हातारपण किंवा माझा जो पुढचा काळ आहे तो आनंदात आणि शांतीत जावा. तो दोनच गोष्टी आनंदात शांतीत जाऊ शकतो असं त्यांना वाटतं. एक माझ्याकडे दणदणीत बँक बॅलन्स असला पाहिजे आणि माझं सुंदरसं घर असलं पाहिजे, तर माझं वार्धक्य अतिशय चांगल्या पद्धतीत झालं. पण जर तुम्ही एखाद्या गुरुच्या सानिध्यात असाल तर तुमच्याकडे थोडे पैसे कमी असले तरी चालतील, पण तुम्हाला कशाची आयुष्यात भ्रांत लागणार नाही. म्हणजे आजारापासून कसली भ्रांत राहणार नाही. मानसिक सुख हे प्रचंड मोठ्या प्रमाणावर येईल आणि सगळी सुख देतात, कुठेही काही कमी करत नाही की बाबा हा म्हातारा झालाय महाराज करतो आणि खायला काहीच नाही, असं महाराज कधी करत नाही. असं काहीतरी समोर आणून ठेवतात की तो म्हणतो अरे हे माझ्या आवडतं होतं. तर हे जे आहे ना ते महाराजांच्या श्री स्वामी समर्थ या 3 शब्दांमध्ये. त्यामुळे तो जर
म्हणता आला जेवढं मनापासून म्हणाल तेवढं जास्त चांगलं. तेवढंच जास्त चांगलं अर्थात. आणि म्हणते तुम्ही नाही समजा ठरवलं, मी नाही म्हणणार, मी श्री स्वामी समर्थ म्हणणार, मनापासून कसं म्हणून घ्यायचं हे पण त्यांना माहिती आहे. तुला जे करता येत नाही, ते जे नाही करता येत ते करण्याचा मार्ग असतो, ते दाखवण्यासाठी आहेत ना. बरोबर. त्यामुळे तो विश्वास आहे. आणि इतक्या लोकांचे प्रश्न जेव्हा समोर येतात, मला आत्तापर्यंत मी असं त्यांना म्हणजे मी कधी कधी गमतीत, आता मध्ये पण आपले खूप मंडळी म्हणजे वेगळी घराणी शाहीतली किंवा अशी पण मंडळी अनेक जण आपले प्रश्न घेऊन येतात. आणि मग मी त्यांना असं गमतीत म्हणते की जर महाराजांनी मला सांगितलं असतं तू दक्षिणा घेऊ शकले तर मी आत्तापर्यंत माझं हेलिकॉप्टर घेतलं असतं असं मी त्यांना गमतीत म्हणते. पण आत्तापर्यंत इथे जवळ 1.5 ते 2 लाख लोक येऊन प्रश्न विचारून गेली वेगवेगळ्या पद्धतीची. आणि वेगवेगळ्या गोष्टी त्यांच्या होत्या अनेक. म्हणजे त्यामध्ये आत्ता जे काही आपले म्हणजे धार्मिक संघर्षही आपण बघतोय त्याचेही प्रश्न काही आईवडील इथे येऊन पूर्वी विचारून गेलेले आहेत. आणि त्याच्यासाठी पण महाराजांनी काही कठोर मार्ग पण त्यांना सांगितले, काहींना सौम्य मार्ग पण सांगितले. पण जेव्हा एवढे प्रश्न 2-1 लाख प्रश्न ही काही तशी छोटी गोष्ट नाही आहे, तर तेव्हा आपण गंमत अशी आहे की ते माझ्या डोक्यात ते प्रश्न ठेवत नाहीत. मला ते मी वेडीच होईन म्हणजे मग मीच खरं कुठेतरी हिमालयात जाऊन राहील. पण ते बाहेर आलं ना प्रश्नाच्या ह्याच्यातनं की ते मला वॉशआउट करतात की नाही आता संपलं, आता गुरुवारी बघ आणखीन नवीन लोक येतील, नवीन प्रश्न येतील. पण मला एवढीच सगळ्यांना नम्र विनंती आहे की तुम्ही स्वामींच्या तिथे गेल्यावर, इथे आल्यावर किंवा तुम्हाला कुठे माहिती नाही कुठंच योग्य वाटते तिथे, कृपा करून कुठली गोष्ट खोटी बोलू नका. सगळं खरं सांगा. अस्तित्वावरती बोट उचलल्यासारखं होतं. हां, खरं सांगून टाका तुम्हाला जे म्हणायचंय. आणि कुठलेही स्थान ते देवाचं, कुठलंही स्थान छोटं असो मोठं असो, गौर असो, मंदिर असो, मठ असो, काही असो, ते खरं का खोटंही सिद्ध करायला जाऊ नका. ते परमेश्वर त्यांचं ते बघून घेतील. त्या व्यक्तीचं काय असेल चांगलं वाईट त्याच्या नशिबात असेल की त्या काळात त्याला स्वामींची सेवा करायची वेळ असेल तर ती वेळ त्याच्या आयुष्यात आलेली असेल. फक्त तुम्ही व्यवस्थित तुमचं मन शांत ठेवा, आनंदाने जिथे जाल ना तिथे त्या क्षणाच्या आनंदापुरते जा आणि परत या. आर्थिक व्यवहार कुठेही नसतात ते करू नका. हे शहाणपण आपल्यालाच आलं पाहिजे. ही अक्कल महाराजच आपल्याला देऊ शकतात, बाकी माणूस आपल्याला ती अक्कल नाही देऊ शकत. निदान तेवढं तरी करा. तेव्हा आपण जर म्हणतो की माझी फसवणूक झाली, याच्यापेक्षा आपली फसवणूक कशी होणार नाही याची काळजी तुम्ही घ्या. त्या ठिकाणी जाऊन शांतपणे नमस्कार जरी केलात, महाराज प्रत्येक ठिकाणी नाही पोचले जिथे मठ आणि मंदिरं झाली आहेत. काही ठिकाणी फक्त महाराजांनी त्याच्याकरता आशीर्वाद दिलेत की तू हे जाऊन कर. काही ठिकाणी पादुकांच्या रूपात आशीर्वाद दिलेत, काही ठिकाणी त्या भक्तालाच आशीर्वाद दिलेत की तू हे करू शकतोस. आम्हाला कुठल्या रूपात आशीर्वाद दिलेत आम्हाला माहिती नाही आहे, पण निदान जे काही कार्य ते इथे घडवून घेत आहेत त्याकरता आम्हाला खूप समाधान आहे, हे मात्र निश्चित आहे. याच्यामध्ये आम्ही कुठेही, आमच्याकडे अनेक येणारी लोक एवढंच सांगतात की इथे जे चालतं हे अतिशय स्वच्छ वृत्तीने चालतं म्हणून आम्हाला इथे यायला आवडतं. हे जे आहे ना हे पण आम्हाला खूप झालं. स्वामींवर विश्वास होतात का नाही हा वेगळाच विषय आहे, पण इथे जे चालतं त्याच्यामध्ये आम्हाला कुठलंही किंतु परंतु वाटत नाही म्हणून आम्ही इथे येतो. तर ज्यांना कोणाला किंतु परंतु कुठल्याही बाबतीत कुठल्याही स्थानाविषयी वाटत असेल तर नुसतं एकमेकांशी न बोलता त्या स्थानावर जाऊन त्या तिथे काय चाललंय याची शहानिशा मात्र त्या व्यक्तीने निश्चित केली पाहिजे. आपण बोलायचं म्हणून बोलायचं किंवा कॉमेंट्स करायच्या म्हणून कॉमेंट्स करायच्या असं करून नाही चालणार. जिथे योग्य असं वाटतं की काहीतरी, कारण शेवटी तुमच्या स्वामींच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. बरोबर. तुमच्या स्वामींचा कोण कसा वापर करतोय अशी जर तुम्हाला शंका येत असेल तर तुम्ही तिथे जाऊन आपल्या स्वामींच्या विषयी चौकशी करायला हवीत, हे निश्चित आहे. पण तुमचा स्वामींवर जर अटळ विश्वास असेल तर स्वामी बघून घेतील काय करायचे, हेही तितकंच निश्चित केलं पाहिजे. पण त्याच्याकरता तुम्ही कुठलेही कॉमेंट्स करता कामा नये. मग तुम्ही त्यांच्यावर सोपवून द्या. आणि तुम्हाला सुद्धा करण्यासारखं खूप काही आहे हे विसरू नका. तुम्ही आज जगासाठी खूप काही करू शकता. स्वामी हे तुमचं माध्यम आहे, तुमचंही माध्यम आहे. आमचं माध्यम आहे असं नाही आहे, आमची काय त्यांच्यावर मोनोपॉली नाही आहे. सगळे एकत्र आहेत. तुम्ही स्वामींच्या सानिध्यामध्ये असताना, स्वामींवर विश्वास ठेवत असताना, स्वामींविषयी चुकीची गोष्ट तुम्हाला सहन होत नसताना मात्र या आपल्या लोकांसाठी, आपल्या जगासाठी, आपल्या जगाचं जाऊ दे, देशासाठी, शहरासाठी, गावासाठी, आपल्या आजूबाजूच्या लोकांसाठी काही वेगळं काही करता येतं का, हे आपण काही करू शकतोय का, हे तुम्ही निश्चितपणे बघू शकता. तर हे जरी करता आलं तरी आपण स्वामींच्या सानिध्यात आहोत हे वेगळं कोणाला सांगण्याची आपल्याला गरज नाही पडणार. आपण फार छान माहिती दिली. असं विचारायचं आहे
की आम्हाला बरेच लोक फोन करतात आणि अशी विचारणं होते की मध्यंतरी स्वामींच्या पादुकांवरती अभिषेक होत होता, तर आता बऱ्याच लोकांना पुन्हा तो अभिषेक करायचा असेल तर त्याची काय प्रोसिजर वगैरे आहे का, त्याच्याबद्दल काही सांगू शकाल तुम्ही? महाराजांच्या प्रत्येक जे विधी, आता आपण महाराजांच्या प्रेमाविषयी बोललो, पण महाराजांचे जे काही विधी असतात म्हणजे अभिषेक करणं असतो किंवा बाकी, आता तू बघशील तर महाराजांना चंदन लेपन आपण पुण्यतिथीच्या निमित्ताने केलं होतं. तर ते अभिषेक जे होते ते प्रगट दिनाच्या आधी त्यांची उपासना म्हणून आम्ही जानेवारी, फेब्रुवारी, मार्चमध्ये ते अभिषेक केले होते. म्हणजे ते सतत वर्षभर आपल्याकडे चालू नसतात ते. तर त्या उपासनेमध्ये महाराज अनेक ठिकाणी पादुका घेऊन जा असं सांगत होते. मागच्या वर्षी त्यांनी 53 ठिकाणी पादुका न्यायला सांगितल्या, पण यावर्षी महाराज म्हणले की नाही, माझ्या इथे बसून लोकांना अभिषेक करू दे. म्हणून आपण इथे ते बसून ते 3 महिने अभिषेक केले. तेव्हा जवळजवळ आपले 11 गुरुवार पूर्ण झाले आणि अनेक लोकांनी ते पूर्ण केले 11 गुरुवार. आणि जसं जसं लोकांना म्हणजे आपल्या चॅनलच्या माध्यमातून किंवा आमच्या काही कम्युनिकेशनच्या माध्यमातून कळत गेलं तसं नवीन नवीन लोकंसुद्धा त्या अभिषेकाला बसली. मग जेव्हा प्रगट दिन पूर्ण झाल्यावर महाराज म्हणले तर पुढचे 3 अभिषेक तुम्ही घ्या माझ्या पुण्यतिथीपर्यंत. कारण प्रत्येक वेळेस प्रत्येकाला जसं मी म्हणलं मगाशी की पोथी वाचन किंवा हे या गोष्टी जमत नाहीत, म्हणजे पारायण करणं. तर मग एकदा अभिषेक केला की त्याचं समाधान खूप असतं. कारण आपण ज्या आपल्या चांदीचं आवरण आहे महाराजांच्या पादुकांवरचं त्याचा अभिषेक आपण करत होतो आणि मूळ ज्या खडावा आहे त्याचाही आपण अभिषेक करत होतो आणि गणपती बाप्पा, लक्ष्मी देवी हिचाही आपण अभिषेक करत होतो. आणि ज्यांना अचानकपणे कळत होतं, जे प्रश्न विचारण्याला गुरुवारी येत होते, तर त्यांच्याकडे काहीच वस्तू नव्हत्या. कारण आपण पूर्वी ती लिस्ट वगैरे सगळ्यांना पाठवायचो की काय काय तुम्हाला घेऊन यायचं आहे. तर त्या लोकांना मग आपण इथंच सोय केली होती त्या वस्तू देण्यासाठी. आणि त्या अभिषेक आता आपण ते पुढचे 3 झाले असे आपण पुढे जवळजवळ सगळे 13 एक अभिषेक आपण पूर्ण बॅचेस घेतल्या, त्या पूर्ण झाल्या. आणि आता महाराजांनी आपल्याला या पादुका घेऊन नेदरलँडला जायला सांगितलेलं आहे. तर आता नेदरलँडला आम्ही जात नाही आहोत, मुळात ते घेऊन जातात असं मी 100% याकरता म्हणेन की जवळजवळ 6 महिन्यापूर्वी एक व्यक्ती प्रश्न विचारायला इथे आली होती. म्हणजे भारतात ती तिच्या काही कामाला आली होती आणि त्याचा जो भाऊ होता तो इथे महाराजांना प्रश्न विचारायला इथे आला होता आणि त्याचा जवळजवळ मला वाटतं 137 का काहीतरी असा नंबर होता. म्हणजे त्याचा नंबरच लागला 2:45 वाजता रात्री. तर कारण मी प्रत्येकाला हे पण आवर्जून सांगेन की तुम्ही गेलात आणि प्रश्नाचं उत्तर पटकन दिलं असं नाही होत. महाराज जेव्हा उत्तर देतील तेव्हाच मी ते देऊ शकेन. मी काय स्वतःच्या मनाने ते काय उत्तर देत नाही ना, मी तुमची पत्रिका बघते ना मी काही करते. काहींना महाराज 1 मिनिटात उत्तर देतात तर काहींना थांबायला सांगतात, माया कर सांगतात, इथं बसून राहा सांगतात, अनेक गोष्टी आहेत. तसं त्याचा हा नंबर येईल. आता आम्ही एवढं ताणत नाही, आता आम्ही 100 नंबर जास्तीत जास्त त्याच्यावर आम्ही काही ते नंबर देत नाही. पण पूर्वी सुरुवातीला हे नंबर खूप दिले गेले आणि मग तेव्हा त्याचा नंबर आल्यावरती मी अशीच, जशी तुला आत्ता दिसते तशीच मी फ्रेश होते 2:45ला. पण तो थकला होता प्रश्न विचारायला, माझा नंबर कधी येणार. मग त्यांनी त्याचे काही वैयक्तिक व्यावसायिक काय त्याचं होते माहिती नाही, ते प्रश्न विचारले आणि अचानक मी त्याच्या लग्नाचा एक प्रश्न, त्याला काय झालं तुझ्या लग्नाचा, असं काहीतरी विचारलं, असं त्याला तो मला सांगतो. आणि मग मला माहीत नाही त्याला काय उत्तर दिलं गेलं, पण त्यांनी त्याच्या बहिणीला सांगितलं तू जेव्हा भारतात येशील तेव्हा इथे मात्र नक्की भेट दे. तर अनेक भारतामध्ये येणारी लोक, लंडन असो, USA, UK अशा अनेक जण, आत्ता तुला मी एक दाखवते, आत्ता पेढ्याचा एक बॉक्स आलाय लाडूचा बेसनाचा, तो UK वरनं आलेला आहे. तर तो आलाय, त्यांचं काम झालं म्हणून आलाय तो. म्हणजे लोक इथनं प्रश्न विचारून गेले की महाराजांना विसरत नाहीये, आठवणीने प्रसाद पाठवत आहेत. म्हणजे हेच मला खूप आनंद देणारी गोष्ट आहे की बाकीचा ठीक आहे काही नको, पण हा जो महाराजांना प्रसाद येतो ना, हा सुद्धा त्यांच्यासाठी म्हणजे आम्हाला आनंद देण्याची ती गोष्ट आहे. आणि ती जेव्हा भारतात आली नेदरलँडवरनं, तेव्हा तिला मात्र प्रश्नाचा नंबर नाही मिळाला. तर ती नुसतीच नंबर न मिळाल्यामुळे तिथे नंबर 100 संपले. आणि मला कोणी जरी सांगितलं तरी मी भारताच्या बाहेरनं आलो म्हणून मी काही स्पेशल नंबर वगैरे काही देत नाही. जे नंबर योग्य असतात त्याप्रमाणेच ते दिले जातात किंवा हे सांगतात त्याप्रमाणे ते दिले जातात किंवा इथल्या नियमाप्रमाणे दिले जातात असं म्हणू. जे नियम त्यांनी तयार केले, लोक म्हणतात अरे इथले नियम म्हणले, आम्ही नाही तयार केले. महाराजांनी ते नियोजित केलेले, त्यांनी निश्चित केलेत की इथले नियम कसे असतील. तर त्याप्रमाणे तिला तो नंबर नाही मिळाला. मग ज्याला नंबर नाही मिळाला ती मंडळी सगळी आरतीला प्रसादाला म्हणजे याला वरती येतात पहिल्यांदा
आणि मग आपण ते त्याचं तुला गुरुस्तवन सांगितलं, त्याचं वाचन करून नंतर आपण प्रसादाची आरती म्हणतो आणि मग नंतर आपण स्वामींची आरती सगळ्यांकडनं ती करून घेतो. तिघं येऊन महाराजांची आरती करतात. आणि ते बोलता बोलता सहज असं म्हणलं गेलं की पूर्वी महाराजांनी सांगितलं की मी एकदा म्हणजे या पादुका एकदा केव्हा तरी कॅनडात जाणार आहेत. बरं. तर आता ती कॅनडामध्ये माझी कोणाशी ओळख नाही, म्हणजे किंवा मी कोणाला सांगणार नाही मला कॅनडासाठी तुम्ही स्पॉन्सरशिप द्या, असलं मी काय कोणाला सांगायला जाणार नाही, कारण त्याची काही गरज नाही. तर ते करताना तिला असं वाटलं की जर पादुका कॅनडाला जाणार असेल तर नेदरलँडला का नाही. आणि मग तिथनं सगळं ते सुरू झालं बोलणं. आणि मी जसं तुला म्हणलं की महाराजांनी आम्हाला नील केलेलं आहे विचारांमधनं. तेव्हा तिने जेव्हा माझ्या मुलीला ते विचारलं की नेदरलँडला पादुका येतील का, तर मी माझ्या मुलीला म्हटलं जरा थांब, हा भावनिक विषय, आपण त्याला हो नाही हे उत्तर आपण नाही देऊ शकत, कारण सगळी लीला बाकीच्या सगळ्या गोष्टी हे स्वामी करतात, आपण नाही करू. आपण जरी हो म्हणलं मला यायचं आणि तिकीटच नाही मिळालं, तुम्ही काय करणार, त्याच्यात आपण पडू नये भानगडीत. आणि त्याच्यानंतर परत ती जाण्याच्या पूर्वी पण एका गुरुवारी दर्शनाला आली आणि तेव्हा परत तिने तोच विषय काढला आणि ती म्हणली नाही विचारा ना महाराजांना नेदरलँडला येणार का. त्याच्यानंतर मी जवळजवळ 2 महिने तिला कुठलंही उत्तर दिलं नाही, कारण माझीच मानसिकता होत नव्हती की नेदरलँडला पादुका कशा जातील. आणि ही लीला महाराजांना म्हटलं तुम्ही माझी अटळ परीक्षा बघा पहिले की खरंच आहे का माझा मोह आहे. तर 2 महिने तिला काही उत्तर नाही. नंतर महाराजांना विचारलं, महाराज म्हणले हो आपल्याला जायचं आहे नेदरलँडला. आणि मग त्याच्यानंतर विजा आणि हे सगळं तिच्याकडून त्या सगळ्या कार्याला सुरुवात झाली. आणि मग आता जवळजवळ आत्ताच 21 एप्रिलला या पादुका आत्ताच नेदरलँडला चाललेल्या आहेत. तिथे पादुका अनेक ठिकाणी फिरणार आहेत, घरांमधनं नाही फिरणार पण अनेक स्थानावरती महाराजांच्या त्या पादुका फिरणार आहेत. आणि तिच्या घरामध्ये जसा आपण इथे अभिषेक करत होतो तसं तिथल्या लोकांसाठी आपण अभिषेक आता तिथे ती विधी होणार आहे अभिषेकाची. तर आपल्या भारतातले अनेक लोक तिथे आहेत आणि त्या लोकांना सुद्धा अनेक प्रश्न आहेत, अनेक संघर्ष तिथे चालू आहेत. तर तिथे पण महाराजांची आता काही शब्दशः तू तिला गादी म्हणतोयस, मी याला बैठक म्हणते साधी, जी महाराजांची अनंत कृपा म्हणून त्यांनी आपली लायकी नसताना पण बसायला जागा दिली आहे. तर ही जी बैठक आहे ती तिथे पण होणार आहे. तिथे लोक येऊन पूर्णपणे त्यांचा प्रश्न आणि हे सगळे नेदरलँडमध्ये होणार आहेत. तर ज्यांना नेदरलँडमध्ये त्या पादुकांचं दर्शन घेण्यासाठी आणि अभिषेकाला यायचं असेल तर त्यांनी आपल्या ज्या स्वामींच्या घराचा जो नंबर आहे त्याच्यावर फक्त त्यांचं नाव आणि त्यांच्या ते शहराचा पत्ता की ते कुठनं येऊ इच्छित आहेत, मग त्याप्रमाणे आम्ही त्यांना बाकीच्या गोष्टी प्रोव्हाइड करू, लोकेशन आहे किंवा काय जे ॲड्रेसेस आहेत, फक्त त्यांच्याकडनं आम्हाला ते व्यवस्थित आलं पाहिजे. कारण तो नियम महाराजांनी आपल्याला इथेही सांगितलाय की नाव आणि पूर्ण पत्ता दिल्याशिवाय इथली माहिती आपण त्यात कोणालाच देत नाही. तर त्या नेदरलँडच्या तिच्या घरामध्ये जो सोहळा होणार आहे त्यामधल्या आपल्या देशातली आपल्या जगातली अनेक लोक तिथे जॉईन होऊ शकतात. आणि त्याच्या आधी ते जाण्यापूर्वी प्रगट दिनाच्या दिवशी रात्री 1 वाजता त्या लोकांवर आपण लाईव्ह होतो इथून. आणि ते तिकडनं ते सगळं जो एक त्यांनाही महाराजांच्या आधाराची नितांत गरज आहे, हा तर सगळ्यात महत्त्वाचा विषय होता. सगळे स्वामी भक्त आहेत असा विषय काही नाही, पण कधी कधी असं कळत नाही ना की मी काय करू, मी कसं जाऊ, मी काय करायचंय, मी तर करतो स्वामीचं तरी मला असं का नाही होते. मग इथे होणाऱ्या कन्फ्युजनला कधी कधी वेगळेच मार्ग निघत जातात. तर तसं ते कम्युनिकेशन होऊन महाराजांच्याबद्दल त्यांच्याशी बोलल्या गेलं, त्यांना खूप आधार वाटला, त्यांना रडायला आलं, बरं वाटलं, आनंद वाटला. आणि मग त्यातल्या काही जणांनी मी त्यांना काही गोष्टी सांगितल्या. महाराजांची जी प्रगट दिनाची जी कथा आहे चेले खेडे ग्रामातली ती त्यांना सांगितली, 8 वर्षाच्या स्वामींच्या रूपातली. तर ते सगळं त्यांना सांगितलं. त्यांनी पण कुठेतरी ती नुकतीच ऐकली होती, तसाच अभिषेक घरी केला होता, त्यांनाही त्याचा आनंद खूप झाला. आणि मग नंतर तिथनं एका व्यक्तीने विचारलं की मला एक पर्सनल प्रश्न विचारायचा आहे. म्हटलं तर तू एवढा ओपनली प्रश्न त्याला पर्सनल कसं म्हणणार ना. तर ती म्हणली माझं बाळ आता नुकतंच जस्ट जन्माला ते खूप रडतं. तर महाराज मी इथेच बसले होते आणि महाराज होतेच मागे, ते म्हणले तू जेवढी लहानपणी रडलीस तेवढीच ती रडणार. त्याच्यावर ती म्हणली हो मी खूप रडायची लहानपणी. म्हटलं त्याचं उत्तर महाराजांनी दिलं. आणि ती रडली नाही तरी तुला ती म्हणजे ज्याला म्हणतात ना की ज्याला खूप आजकाल क्युरिओसिटी असते प्रत्येक गोष्टीची मुलांना, तर या क्युरिओसिटीवरनं तुला रडवत राहणार ती आणि तुला त्याचं सोल्युशन काढल्याशिवाय ती बाहेर पडणार नाही. आणि ती म्हणली मी पण लहानपणी अशीच होते. म्हटलं मग वेगळं असतं का काही, तर नसतं. तर तिला ते जेव्हा कळलं की अरे माझंच लहानपण मी पुन्हा जगते, तेव्हा तिचा कॉन्फिडन्स परत बिल्ड झाला
तर हे जेव्हा महाराज असं मार्मिकतेने प्रेमाने सांगतात ना, तर हे आपल्या डोक्यात पण कधी येणार नाही, अरे हे रडत असेल ते काय आता लहान आहे ना, रडणारच ते. असली उत्तरं त्यांच्याकडे नसतात, त्यांच्याकडे मार्मिक उत्तरं खूप असतात. आणि ती कम्युनिकेशन नेदरलँडच्या मंडळींशी खूप चांगल्या पद्धतीने वाढली आणि आता सगळी मंडळी आम्हाला तिथे भेटतील. तर कदाचित तिच्या तो ह्याचा जो सोहळ्याचा दिवस आहे तो आपण जे आपल्याला ॲड्रेसेस पाठवतील, त्यांचं नाव आणि ॲड्रेस, त्यांना आपण ती विधिवत इन्व्हिटेशन तिथे कसं असेल काय असेल त्याप्रमाणे आपण त्यांना ते पाठवणार आहोत. काही जणं लंडनवरनं पण तिथे येणार आहेत, कारण लंडन आणि त्याचं जे अंतर आहे ते जवळजवळ फक्त पाऊण तासाचं आहे. त्यांच्याकडे समुद्राच्या आतनं एक ट्रेन आहे, ती पाऊण तासामध्ये नेदरलँडला पोचते. तर ते त्यांना ते खूप जवळ येणं होतंय. त्यामुळे भारतातला एक नवीनच छोटा भारत तर त्या सगळ्या तिथे येऊन, आणि मुख्य जग कुठले असो पण स्वामी एकच आहेत. त्यामुळे तिथे आता महाराज ते अशा प्रकारे सगळं ते कार्य होईल. तर तिथे पादुकांचा अभिषेक होईल. म्हणजे आपल्या लोकांना जर 5 मिनिटं उशीर झाला तर अहो फार ट्रॅफिक होता असं म्हणायची सवय आहे, किंवा मला जरा उशीरच झाला असं. पण त्यांचं जे टाइम परफेक्शन्स म्हणतात की त्या देशाप्रमाणे त्यांना ते तसं ते राहावंच लागतं. त्यामुळे तो जो कार्यक्रम असेल हा खूप लाईनअप आणि खूपच शेड्युल्ड प्रोग्राम असेल. तर ज्यांनी आपल्याला नाव आणि त्यांचा पूर्ण पत्ता, कुठल्या देशातले ते आहेत आणि त्यांना यायची इच्छा आहे, तर त्या नेदरलँडचा पूर्ण पत्ता त्यांच्या आलेल्या निरोपावर आपण त्यांना देणार आहोत. आणि तिथे येऊन ते अभिषेक करू शकतील. अभिषेकाला आवश्यक असलेल्या गोष्टी त्यांना कळवण्यात येतील. नसतील तरी महाराजांनी काही गोष्टी, ते वस्तू नसताना अभिषेक कसा करायला सांगितलाय, कारण अभिषेक होणार आहे तो मूळ खडावांवर होणार आहे. त्यामुळे तुमच्या हातातल्या वस्तूची गरज नाही. जेव्हा ब्रह्मांड नायकाचे पायच तिथे आहेत, तिथे पादुकाच तिथे आहेत, तर तुम्हाला बाकीच्या वस्तूच्या गोष्टी म्हणजे या नाममात्र आहेत. तर अशा प्रकारे हे सगळे अभिषेकाचं एक नवीन रूप जे नेदरलँडमध्ये होईल. वा. तर आता तुम्ही जशी माहिती ऐकली भावे काकूंकडनं, ज्या कोणाला नेदरलँडमध्ये जाऊन ह्या पादुकांवरती अभिषेक करायचा आहे त्यांनी ज्या स्क्रीनवरती जो नंबर दिसतो आहे त्या नंबरवरती व्हॉट्सॲपवरती मेसेज करा, तर त्यांना ते डिटेल्स सगळे पोहोचवण्यात येतील. आणि आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला ते पण आम्हाला कॉमेंटमध्ये सांगा. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.